चला तर मैत्रिणींनो, आपण पराठा बनवणार आहोत। त्यासाठी इथे कोबी, गाजर, कोथिंबीर, कांदा, थोडीशी मिरची, शिमला मिरची आणि बीट एवढं घेतलेलं आहे आपण। तुम्ही बघू शकता। चला तर इथे मी बाजरीचं पीठ आणि नाचणीचं पीठ घेतलेलं आहे थोडंसं। आणि आता आपण हे घेऊया 1 वाटी गव्हाचं पीठ। त्यात टाकूया आपण थोडंसं मीठ। आणि आता हे आपण सर्व भाजी किसलेली त्यामध्ये टाकून देऊया। चला तर आता ढोबळी टाकून देते, आपली मिरची टाकून देते, कांदा टाकून देते, गाजर टाकून देते, कोबी टाकून देते, कोथिंबीर टाकून देते। आता आपल्याला हे सर्व मिक्स करून घ्यायचं आहे। तुम्ही बघू शकता मिश्रण अशा प्रकारे मी तयार केलेलं आहे। अजून आपण पाणी पण टाकू शकतो। चला तर आता काकडी किसून टाकते आणि त्याच्यानंतर आपल्याला जेव्हा आपण पराठा करतो त्याच्यावरती आपण बीट टाकून देणार आहोत। चला तर आता काकडी किसून घेते। अशा प्रकारे काकडी किसून घेतलेली आहे। चला तर आता आपण हळद टाकून देऊया, थोडीशी मिरी पावडर टाकून देऊया, आणि मिरची पावडर पण टाकून देऊया, थोडीशी मिरची पावडर टाकून देऊया। चला तर आता आपण मिश्रण छानसं मिक्स करून घेऊया। अशा प्रकारे आपलं मिश्रण तयार झालेलं आहे पराठ्याचं। चला तर आता मी पराठा करण्यासाठी घेते, हे बघा। चला तर थोडंसं हिंग टाकून देऊया आपण। हिंगाने टेस्ट खूप वाढते। चला तर आता आपण पराठे करण्यासाठी घेऊया। चला तर इथे एक पॅन ठेवलेला आहे, त्याला तेल टाकून घेऊया आपण। सर्व बाजूने आपल्याला असं तेल लावून घ्यायचं आहे आणि आपल्याला हे मिश्रण असं टाकून द्यायचं आहे। तशाच साईडने आपल्याला सर्व बाजूने असं करून घ्यायचं आहे। छानशा भाज्या शिजण्यासाठी आपण त्यावरती झाकण ठेवून देणार आहोत। बघा अशा प्रकारे आपल्याला भाजी शिजल्या जातात ते। चला तर आता आपण पलटी करून घेऊया। जास्त तेल पण लावायचं नाही। तुम्ही बघू शकता मिक्स भाज्यांचा पराठा। अशा प्रकारे आपण सर्व असेच करून घेणार आहोत। पुन्हा आपण झाकण ठेवून देऊया। चला तर आपण बघूया। बघू शकता मस्त झालेला आहे आपला पराठा। आहे की नाही छान मिक्स भाज्याचा पराठा। सर्व असेच पराठे आपण बनवून घेणार आहोत। चला तर आपण आता सर्व करून घेऊया गरम गरम पराठा।
चला तर मिक्स भाजीचे पराठे तुम्हाला जर आवडले असतील तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करायला विसरू नका. तुम्ही बघू शकता अशा प्रकारे आपले पराठे तयार झालेले आहेत. केचप बरोबर खाऊ शकता. बघा इथं अमूल बटर आहे, ह्याच्याबरोबर खाऊ शकता. चीजचा पीस आहे, त्याच्याबरोबर खाऊ शकता. मिक्स भाजीचे पराठे आवडल्यास लाईक करा.